आपण हे सत्कार आणि सन्मान पुढे चालू आहे। जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ दे डॉक्टर अमोल पाटील सर आणि पूजा पाटील यांच्यासाठी। ते मंत्री होते, त्यांना कळलं की इथे इतके 250 मुलं आहेत पण माझ्या शाळेला मान्यता नाही, पैसा नाही। तेव्हा त्यांनी मंत्रालयातून त्याला मान्यता मिळवून दिली आणि मग आपली सरकार मान्य आश्रमशाळा म्हणून आपली आता सध्या तिची स्टेटस ही आहे की ती गव्हर्नमेंट एडेड सरकार मान्य आदिवासी आश्रमशाळा आहे। पण या शाळेतून पहिल्या बॅचचे 3च मुलं 12वीपर्यंत गेले 1976 साली। त्यातले दोघं म्हणाले 12 वर्ष शिक्षण घेतलं आम्ही, खूप झालं, आम्ही परत जातो। त्यांना त्या शिक्षण झाल्यामुळे त्यांना एकाला फॉरेस्ट गार्डची नोकरी मिळाली, एकाला शिक्षकाची नोकरी मिळाली, तिसऱ्या मुलाला मेडिकलला प्रवेश मिळाला। पहिल्या बॅचचा एक मुलगा मेडिकलला गेला, ज्या कॉलेजमध्ये आम्ही लोकं शिकलो, नागपूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, आणि तिथून तो स्त्रीरोग तज्ञ म्हणजे MD होऊनच बाहेर पडला। आणि चांगली गोष्ट अशी की शिक्षण झाल्यावर तो गडचिरोली जिल्ह्यातच आपल्या लोकांची सेवा करायला परत आला आहे। 30 वर्ष झालं तो गडचिरोली जिल्ह्यातून त्यांनी बदली घेतली नाही। तर त्याची जाहिरात खूप झाली की आपला ज्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं, खायला अन्न नाही, संधी मिळाल्यावर मुलगा एकदम MD झाला आणि आपल्याच भागातून आपल्या लोकांची सेवा करतो आहे। त्यामुळे शिक्षणाबद्दल जागृती झाली। मग त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेतली मुलं जायला लागली। मग आता आपल्याकडे तर 12वीपर्यंत शाळा आहे, पण त्याच्यापुढे मग पुण्याकडे, नागपूरला, चंद्रपूरला वेगवेगळ्या ठिकाणी तिथे प्रवेश मिळाले। काही जण इंजिनियर झाले, काही जण वकील झाले। आणि मग आमचे मुलं जे तिथे शिकले होते, अनिकेत आणि दिगंत, त्यांनी एकाने डॉक्टर होऊन परत यायचा निर्णय घेतला, दुसरं इंजिनियर झाल्यावर त्यांनी परत यायचा निर्णय घेतला। सुदैवाने त्यांना चांगल्या त्यांचे पार्टनर चांगले मिळाले। मोठी सून गायनेकोलॉजिस्ट आहेत, लहान सून MA इकॉनॉमिक्स होऊन ती पुण्याहून हेमलकशाला येऊन शाळेची जबाबदारी सांभाळते। तर या शाळेची जबाबदारी आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन तिने इतकं वाढवलं की गेल्या 4 वर्षापूर्वी नीटचे क्लासेस सुरू केले। नीटच्या क्लासेस आता तुम्ही इथे चालवत होतो, नीटच्या क्लासेसला देशभरात किती लाखो पालकांना असं वाटते आपल्या मुलांनी मेडिकलला जावं आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात। खेड्यातल्या मुलांना ते चान्सेस नव्हते, पण आपल्या या कामामुळे तरुण मुलं आकर्षित झाली। व्हॉलेंटियर तुम्हाला हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकवायला त्यांना MSc लागतं, ते व्हॉलेंटियर्स आपल्याकडे आले। काही जण 1 वर्षासाठी आले, काही जण टोर्नामेंट। पण त्यांच्या प्रयत्नामुळे जसं मला यांनी सांगितलं की 6 मुलांना मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला। गेल्या वर्षी स्कॅम झाला होता, पेपर लीक झाले होते म्हणून दोघांना झाला। यावर्षी जे निकालामध्ये 5-6 मुलांना नक्कीच प्रवेश मिळेल। तर हे सगळं व्हॉलेंटियर्स करतात आहे त्या जंगलामध्ये, कारण असं पगारी नोकर तिकडे इतकं अजूनही तो भाग इतका दुर्गम आहे। आजसुद्धा कटाफ होतो, पाऊस पडला तर काही दिवस बंद असतात। तर अशा ठिकाणी तरुण विद्यार्थी शहरातून येऊन त्यांना ती जाणीव निर्माण झाली की आपले भाऊ बनले, त्यांना आपलं काहीतरी योगदान असावं। तर ही एक जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी। आपण आपलं शिक्षण करताना आपले जे भाऊ बनले की ज्यांना संधी नाही आहे, त्यांना जर आपण संधी उपलब्ध करून दिली, त्यांना मदत करून दिली, तर आपलं समाधान जास्त होतं। त्याच्यापेक्षा आपल्याला पण काहीतरी देशासाठी आपण काहीतरी केलं, आपल्या बांधवासाठी काहीतरी केलं। तुम्ही बघा, पैसा कमावणारे खूप आहेत, अगदी अंबानीपर्यंत गेला तरी पैशाचं समाधान करायला नाही, आणखी कसं मिळवता येईल किंवा त्याच्याकडे आहे तर माझ्याकडे का नाही, याच्यामध्ये माणसाचं जीवन निघून जातं। तेव्हा आपण जर